हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही निघालो आहे पिकनिकला। फार लांब नाही, इथेच बँगलोरमधील कबन पार्कमध्ये। तिथं मुलांना खेळायसाठी भरपूर जागा आहे आणि खेळणीसुद्धा आहेत। आणि आमच्यासोबत माझी मैत्रीण, तिचा मुलगा आणि हस्बंड येत आहेत। तर जेवणासाठी काही ती आणते आहे, काही मी नेते आहे। इथं आहे दही, उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, काल केलेला गाजराचा हलवा, तिखट चटणी, गोड चटणी, काकडी आणि या साईडला आहे दहीपुरीच्या पुऱ्या, मेयोनीज, ब्रेडसाठी मुरमुरेत, सँडविचसाठी ब्रेड। इकडे अव्यान सुद्धा रेडी झाला आहे। आज अव्यांचा भांग त्याच्या पप्पांनी पाडला आहे। या बॅगमध्ये सर्व पिकनिकचं सामान भरले आहे। पिकनिकला काय काय घेऊन जायचं सर्व लिस्ट मी आधीच बोर्डवरती लिहिली होती, काही विसरता कामा नये। तर आज आम्ही गाडी न घेऊन जाता कॅबने जातो आहे, कारण कबन पार्कला पार्किंगचा खूप इश्यू येतो। कुठे जायचं असलं की अव्यान अगदी शांत बसतो, त्याला माहिती असते आपल्याला कुठेतरी बाहेर घेऊन जाता आहे। तर आता आम्ही इथं पोहोचलो आहे सिटी सेंटरला। खूप छान एरिया आहे हा आणि इथून स्टार्ट झाले कबन पार्क। तर आता आम्ही पोहोचलो आहे कबन पार्कमध्ये। माझी मैत्रीण म्हणजेच पूजा, तिने इडली आणली होती। आता आम्ही सर्व जेवणाची तयारी करतो आहे। येताबरोबर खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही इडली आणि चटणी खाल्ली। आता सँडविच आणि दहीपुरी खाऊ। असं पिकनिकला बाहेर पडलं की मुलांना पण छान वाटते आणि आपल्याला पण रोजच्या कामातून काहीतरी ब्रेक झाल्यासारखा वाटतो, माइंड अगदी रिफ्रेश होतो आणि असंच छोटे छोटे प्लॅन केल्याने लाईफ हॅपनिंग वाटते। इथं माझं सँडविच रेडी आहे। आता ही आहे दहीपुरीची तयारी। आता मी मस्त दहीपुरीची प्लेट लावून घेते। अव्यान सारखा इकडे तिकडे फिरतो आहे आणि आम्ही पण त्याला अजिबात रोकत टोकत नाही। कधीतरी त्याला मनसोक्त फिरायला भेटते आहे, नाहीतर असतंच आपल्या चार भिंतीच्या आतमध्ये। इथं खूप सारी झाडी आहेत। कबन पार्क हे बँगलोरच्या एकदम मिडलमध्ये आहे आणि एवढ्या सिटी सेंटरमध्ये हे छान घनदाट जंगलासारखे पार्क आहे। इथं सर्वजण पिकनिकसाठी येतात, मुलांना खेळायला छान जागा आहे। पापा लोक इज ऑन ड्युटी। आता आम्ही आलो आहे इथल्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी। दोन्ही मुलं खूप एक्साइटेड आहेत।
सर्व फिरून आणि खेळून आल्यानंतर आम्ही एका ठिकाणी पुन्हा शांत बसलो। इथं आम्ही शांततेत छान गप्पा केल्या, चहा पिला आणि घरून आणलेली भेळ खाल्ली। इथं खूप रिलॅक्स वाटते, असं वाटतं महिन्यातून एकदा इथं यावंच। कबन पार्क फिरून झाल्यानंतर आता आम्ही इथं चर्च स्ट्रीटला आलो आहे। बँगलोरच्या खूप फेमस स्ट्रीट मधली ही एक स्ट्रीट आहे। सर्व फिरून झाल्यानंतर आता आम्ही घरी निघालो आहे। अभी मम्मा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।